गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हरे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हरे हरे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ज्ञानोबा तुकाराम 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 नामदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम हातात काय घेतलं पाहिजे काय मग अरे ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 श्रीपाद माऊली तुकाराम जाधव माऊली तुकाराम श्रीपाद माऊली तुकाराम जाधव माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम नाम गाऊ नाम घ्याव ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 माऊली तुकाराम रामदास माऊली तुकाराम श्रीपाद माऊली तुकाराम रामदास माऊली तुकाराम हरी केरो बाबा माऊली तुकाराम बंडो बाबा माऊली तुकाराम केरो बाबा माऊली तुकाराम बंडो बाबा माऊली तुकाराम हरी शांतामाई माऊली तुकाराम सखयानंद माऊली तुकाराम बाबाई माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम हरी
लक्ष्मण माऊली तुकाराम बलभीमा माऊली तुकाराम लक्ष्मण माऊली तुकाराम बलभीमा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम हरी श्री अत्री माऊली तुकाराम श्री ब्रह्मा माऊली तुकाराम श्री अत्री माऊली तुकाराम तुकाराम श्री हंस माऊली तुकाराम हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली तुकाराम रामदास माऊली तुकाराम श्रीपाद माऊली तुकाराम रामदास माऊली तुकाराम हरी केरो बाबा माऊली तुकाराम बंडो बाबा माऊली तुकाराम केरो बाबा माऊली तुकाराम बंडो बाबा माऊली तुकाराम हरी शांतामाई माऊली तुकाराम सखयानंद माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम हरी लक्ष्मण माऊली तुकाराम बलभीमा माऊली तुकाराम लक्ष्मण माऊली तुकाराम तुम्हा संतावरी होते मी आपल्या सद्गुरू माऊलींना अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला इतरांचे हित कशात आहे याविषयी मार्गदर्शन करावे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद गायकवाड ताई महाराज की जय सच्चिदानंद जाधव बाबा महाराज की जय श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतन की जय सद्गुरुनाथ भगवान की जय ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः नमिला गणपती माऊली सारजा हाता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविता आपल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया तुझा ऐसा नाही सखा कृपा करून रंगा दर्याती तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तूच कृपा सिंधू भांडुरंग आज सेवेसाठी घेतलेला ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 आणि श्लोक 17 अविद्येची निदा विश्व स्वप्नीचा धंदा जो भोगीत होता प्रभुदा अनादी जो महावाक्याचे नावे गुरुकृपेचे निठावे माता हात ठेविला नव्हे थापटीला आज तुम्ही आम्ही संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर ह्या मंदिराचा वर्धापन दिन 11वा त्यानिमित्त हा वैष्णव मेळावा तुम्ही आम्ही एक दिवसीय वैष्णव मेळावा साजरा करतो आणि हा जो 11वा वैष्णव मेळावा आहे ह्या 11च्या आकड्याची पण एक गंमत आहे ज्या वेळेला एकाच्या समोर विरोधात उभा राहतो त्यावेळेला राजनीती तयार होते ज्या वेळेला एकाच्या बरोबर उभा राहतो त्यावेळेला संघटन तयार होतं ज्या वेळेला एकात एक मिळालेलं उत्तर एकच येतं त्यावेळेला परमार्थाची अनुभूती येते असा हा 11वा वर्धापन दिन तुम्ही आम्ही साजरा करत असताना ज्या संत ज्ञानेश्वर माऊलींची तुमच्या आमच्यावर कृपा झाली नवे नवे प्रत्येक संत महात्म्यावर त्यांची कृपा झाली आणि ते तत्त्वज्ञान तुम्हाला आम्हाला समजावं म्हणून त्यांनी सोप्या भाषेत तुमच्या आमच्यापर्यंत पोचवलं
त्यावेळेला त्यांनी सांगितलं 18 अध्याय 17व्या श्लोकामध्ये की जो अविद्येची या निदा विश्व स्वप्नीचा धंदा जो भोगीत होता प्रभुदा अनादी जो, की निद्रा वेगळी आणि अविद्येतली निद्रा वेगळी, की ज्या वेळेला अंतःकरणवृत्ती उपादान कारणामध्ये लीन होते, अंतःकरणवृत्ती उपादान कारणामध्ये लीन होते म्हणजे उपादान कारण म्हणजे अज्ञान, अंतःकरणवृत्ती उपादान कारणामध्ये लीन होते त्यावेळेला ज्ञान तिथं शून्य अवस्थेत असतं. ज्ञान म्हणजे आत्मा शून्य अवस्थेत म्हणजे साक्षी असतो. ज्या वेळेला उपादान कारणामध्ये अंतःकरण वृत्ती लीन होते त्यावेळेला ज्ञान शून्य अवस्थेत असते, बाकी सगळे व्यवहार बंद असतात, फक्त प्राणाचा व्यवहार चालू असतो, त्याला निद्रा म्हणतात. परंतु माऊली ह्या ठिकाणी सांगतायत की अविद्येची या निदा, अविद्या म्हणजे जी विद्यमान नाहीच आहे तिला अविद्या म्हणले, त्याला आपण माया म्हणतो. की माया कशाला म्हणले, जे नाही आहे ना त्याचा भास होतो आणि ते खरं वाटतं त्याला आपण माया म्हणतो आणि त्याचा आपल्याला भ्रम तयार होतो आणि मग त्यातून जागा करण्याचं काम संत करतात. आणि संत कसे करतात ते माऊलींनी सांगितलं. महावाक्याचे नी नावे गुरु कृपेचे नी ठावे, माता हात ठेविला नव्हे थापटला जैसा. चांगला विचार केला तर तुम्ही प्रत्येक गावामध्ये सप्ते चालू आहेत, प्रत्येक गावामध्ये काकड आरती चालू आहे. काकड्याच्या अभंग जे तुकोबारायांनी लिहिले, नाथरायांनी लिहिले, प्रत्येक संतांनी आपल्याला जागा करण्याचा प्रयत्न केला आहे. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या, धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशुन, सर्व मिथ्य हे जाणूनी शरण निघा देवाशी. चांगला विचार केला तर प्रत्येक संतांनी जागा करण्याचं कारण एकच की बाबांनो, हा जो तुम्हाला जन्म मिळाला आहे की शेवटली पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्मा फेरा पडे. बाबांनो, आज मनुष्य जन्म मिळाला आहे, ह्या मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्यायचंय. याच देहीगडे देवाचे भजन, पशु का होय पनया नरका कुछ न होय, पण एक बार करणी करे तो नरका नारायण हो जाय. आपण संतांची तळमळ आहे, जगाच्या कल्याणा संतांची युवती ध्येय कष्टवती परोपकारी. परंतु बाबांनो, जन चले ऐसा चल, ऐसा भी चलना चल, कभी न होय चल विचल. अंतःकरणामध्ये वृत्ती स्थिर झाली पाहिजे, वृत्ती लीन झाली, ब्रह्मित्या मिळाली, जळात आटले लवण जैसे. तुमची वृत्ती त्या तत्वाशी एकरूप झाली की तुम्ही जगामध्ये लोकांसारखं दिसणार, परंतु तुम्ही आनंद स्थितीत राहून तुमच्या प्रपंचामध्ये जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुकुतुक आहे संतीजाचे, या अवस्थेमध्ये राहणार. बाबांनो, चांगला विचार केला तर परमार्थ भक्ती करायचा विषय नाही, भक्ती समजून घ्यायचा विषय आहे. लोक भक्ती करतात, भक्ती करायची गरज नाही, भक्ती समजून घेतली तुमचं प्रत्येक कर्म भक्ती आहे. तुम्ही स्वयंपाक करताय ती सुद्धा भक्ती आहे, ऑफिसमध्ये काम करताय ती सुद्धा भक्ती आहे, परंतु कर्म करत नैष्कर्म अवस्थेत जाण्याची रीत सद्गुरूकडून समजून घ्या. सद्गुरू नसल केले तर शोधा, शोधा म्हणजे सापडेल. त्यांना सांगा मला ज्ञानेश्वरीतला अनुभव आणून द्या, तर मी तुमच्या पायावर डोकं ठेवून. असे सद्गुरू शोधा, अन्यथा मग तसे दीडकीला 5 सद्गुरू भेटतील. असे सद्गुरू नको आहे बाबांनो आपल्याला. आपल्याला जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्री
गरज आहे, परंतु 150 आणे असल्यामुळे ते परमार्थाकडे येऊ शकत नाहीत. ओवी इतकी सोपी आहे, जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले. भ्रांत झालेली आहे सर्वांना, फक्त तुम्हाला आम्हाला नाही, अगदी सर्वांना जगातले जेवढे त्यांना भ्रांत झालेली आहे, भ्रांत झाली आहे, संशय झालेला आहे की संशयावनी तोर पाप नाही अनेक घोर हीच विनाशाची वाघूर प्राणी अशी. मग कुठली भ्रांत झालेली आहे की नेमका देव आहे कुठे? इतका मोठा संशय निर्माण झालेला लागलं. पार्वतीला शंकराबरोबर अमरनाथच्या गुहेमध्ये जावं लागलं. निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी वाघाचं रूप घेऊन त्र्यंबकेश्वरला नेलं. त्यांना नाही घरात बसून आयतं मिळालं, त्यांना खूप कष्ट सोसावे लागले. आणि तेच ज्ञान आपल्याला घरात बसून आयतं मिळाले, पण आता घरात बसून चालणार नाही. तुमचं मत असेल तर त्याच्यामध्ये आपण किती म्हटलं तर व्यापकता येत नाही. कारण ते जे ज्ञान आहे ते वाढण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे हे समजलं पाहिजे. कारण नुसतं म्हणून चालणार नाही की वलेसे रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. सुगंध सर्वांसाठी आहे. गुलाबाच्या कळीमध्ये, मोगऱ्याच्या कळीमध्ये सुवास आहे, परंतु ती कळी आहे तोपर्यंत आहे. परंतु जशी जशी त्याला हवा लागेल ती परिपक्व होईल आणि ती उमलायला लागेल, तसा तसा तिच्यातला सुवास बाहेर दरवळतो. परंतु तो सुवास मात्र सर्वांसाठी आहे, कोणा एकासाठी नाही. मग जर तो सुवास सर्वांसाठी आहे तर आपल्याला जे ज्ञान मिळालेलं आहे की ज्याला तुम्ही आत्मज्ञान म्हणतात, ब्रह्मज्ञान म्हणतात, तत्वज्ञान म्हणतात, ही तत्वप्रणाली आहे, फिलॉसॉफी आहे. आणि म्हणून संत महात्मे जरी गेले तरी ते ज्ञान तसंच शिल्लक राहणार आहे. संत बीज पलटे नाही जुग गए अनंत. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज जरी गेले, श्रीपाद महाराज गेले, रामदास महाराज गेले, निळोबाराय गेले, सगळं बरोबर आहे, परंतु ज्ञान मात्र तसंच आहे, ते कुठेच जात नाही. या जगाचा प्रलय जरी झाला तरी ते ज्ञान पाठीमागे तसंच शिल्लक राहणार आहे. आणि त्याचा विकास आपल्याला करायचा आहे. आपल्यापर्यंत आलाय, पण आपल्यापर्यंत आल्यानंतर आता आपल्याला नेमकं करायचंय काय? आपल्याकडे होतोय कार्यक्रम म्हणून आपल्याला ऐकायला येतोय, परंतु आता त्याच्यामध्ये व्यापकता वाढवण्यासाठी जोपर्यंत आपण बाहेर जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यातलं गम्य कळत नाही. काय नेमकं की हे जर ज्ञान इतकं आहे, आपल्याला गूढ आहे, रहस्यमय आहे, समजलेलं आहे, परंतु बाहेर जाऊन जर तुम्ही पाहताल तर बाहेरची जनता इतकी अज्ञानी आहे आणि त्या अज्ञानी जनतेपर्यंत ते ज्ञान पोचलेलं नाही. आज गल्लीबोळामध्ये सगळीकडे सप्ते होतात, ते मेळावे होतात, ते मोठमोठे कार्यक्रम होतात. ते आत्ताचा कार्यक्रम बघा तुम्ही, 375वी तुकाराम महाराजांची साजरी केली, परंतु 375 टाळकरी, 375 पखवाजवाले, 375 गायन करणारे, 375 तुकाराम नावाची माणसं गोळा केली. किती जरी मोठा सोहळा केला पण, आणि ते आपल्याकडे आहे. फार उदार अंतःकरणाने महात्म्याने आपल्याला दिलेला आहे. नवे नवे आपण खूप श्रीमंत आईबापाची लेकरं आहोत. कुणाकडेही जगामध्ये हे ज्ञान नाही आहे, कोणाकडेच नाही आहे. आणि म्हणून ते पाहण्यासाठी तुम्हाला बाहेर जावं लागेल. ज्या वेळेला तुम्ही बाहेर जाताल, जगाची पाहणी करताल, गावोगावी जाऊन कार्यक्रम ऐकताल, तुमच्या नातेवाईकांना विचारा, तुमचे जे ओळखीचे आहेत त्यांना विचारा, तरीसुद्धा हे ज्ञान त्यांना कधीच ऐकायला आलेलं नाही. आणि ज्या वेळेला ते आपल्याकडे आहे त्यावेळेला त्याची किंमत कळते की ते किती मोठं आहे. त्याचा प्रसार करायचा आहे, सर्वांपर्यंत नेऊन पोचवायचं आहे. हे जे कार्य आहे ते एकट्या दुकट्याचं नाही आहे. आणि म्हणून श्रीपाद बाबांनी जरी त्या काळामध्ये आमच्यापर्यंत दिलं तरीसुद्धा ते गप्प बसवलं गेलं नाही. आम्ही फक्त 7च कार्यकर्ते होतो, परंतु त्यांनी अख्खा महाराष्ट्र पेटवला.
महाराष्ट्रापर्यंत ते ज्ञान नेऊन पोचवलं, 7 समुद्रापलीकडे नेऊन पोचवलं आणि एवढा त्याचा दिलखुलासपणे प्रसार केला की ते समोरच्याला पटलंच पाहिजे आणि त्या पद्धतीने पटवून देण्याचा प्रचार केला. नवे नवे कीर्तन प्रवचनाद्वारे ते ज्ञान सांगितलं. तुम्ही म्हणता लोक ऐकत नाही, हो आजही ऐकत नाही आहे, परंतु ते ऐकत नाही पण पटवून देण्याची क्षमता आपल्यात पाहिजे, तेवढा अनुभव आपल्यामध्ये दृढ झालेला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी म्हटले की जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले. मग गुरूंनी काय केलेलं आहे? कानीची पेरले डोळा ते उगवले. कानामध्ये पेरलं परंतु ते डोळ्यामध्ये उगवलं ना, कारण मला हे विश्व ब्रह्म दिसायला लागलंय. हा ज्याचा त्याचा अनुभव आहे की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. प्रत्येक ठिकाणी आम्हाला हे भगवंताचं स्वरूप आहे हे जाणवायला लागलंय की तुका म्हणे सांगू किती या तो भगवंताच्या मूर्ती. मग आहे ना प्रत्येकाच्या ठाई भगवंत, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत आहे. मग आपल्याला जे समजलंय ते इतरांना समजून देण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. आपल्याला आपल्या नातेवाईकांपर्यंत हा विषय पोचवावा लागेल, गावोगावी जाऊन हा विषय सांगावा लागेल, त्यांना ऐकायला प्रवृत्त करावं लागेल. तुम्ही म्हणताल ऐकत नाहीत, कधीच होत नाही तसं. ऐकत नाही असं होत नाही. त्यांना ऐकायला भाग पाडणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण आपलं जर मन धुतलं गेलेलं असेल तर त्या मनावरती पुन्हा आवरण आलं नाही पाहिजे आणि म्हणून त्याची झाडणी पुन्हा पुन्हा केली पाहिजे. आणि म्हणून द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान त्या कैचे कीर्तन घडेल नाही. ते जे द्वैत येत असतं ना सारखं, त्याची सतत झाडणी केली पाहिजे आणि ती करण्यासाठी अखंड नामस्मरण मात्र चालू पाहिजे. कृष्ण उच्चारानंतराशी हरी 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 मंत्र हा शिवाचा देवाचा देवा नारायण हरिमुखे म्हणा हरिमुखे एक नाम हरी द्वैत नाम मनोमार्ग गेला तो येते मुकला हरी पाठी ज्ञानदेवा गोडे हरिनामाची जोडे रामकृष्णावडी सर्व काळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे ठोपार कुमार ठोपार कुमार ठोपार ठोपार कुमार 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 ठोपार ठोपार कुमार ठोपार ठोपार कुमार ठोपार कुमार जीवना हरि पाठ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा
सुंदर ते ध्यान